नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आता आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिन्यात मस्त असं रिमझिम पाऊस आणि सोबतच मस्त तळणीचे पदार्थ, त्यातलाच हा एक खास विदर्भातला पदार्थ आहे म्हणजेच की तिखट पुऱ्या। तर चला तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पुऱ्या बनवूया। ह्या पुऱ्या 8 ते 10 दिवस तुम्ही मस्त अशा ठेवू शकता। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की एक लाईक सुद्धा करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच की डाळीचं पीठ। तर बघू शकता मी जे गव्हाच्या पिठासाठी आणि ज्वारीच्या पिठासाठी वाटी जे वापरलेली आहे ते सेम वापरलेली आहे। तुम्हाला सुद्धा समान असं प्रमाण घ्यायचं आहे ज्वारीचं आणि गव्हाचं। तर आपल्याला एका पातेल्यात मस्त हे तीनही जिन्नस टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हळद, थोडंसं कोथिंबीर, थोडासा ओवा आणि सोबतच 3 ते 4 मिरच्या कुटलेल्या आणि त्यात थोडंसं अद्रक आणि लसूण सुद्धा टाकलेलं आहे। हे तुम्हाला यात टाकायचं आहे आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे। आणि सोबतच मी आता 1 ते 1.5 चम्मच इथे तेल सुद्धा टाकणार आहे, हलकंसं गरम करून। त्याआधी मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी 1.5 चम्मच तेल असं हलकंसं गरम करून घेतलेलं आहे। जो पोहे खाण्याचा चम्मच असते त्याच चम्मचने 1.5 चम्मच तेल यामध्ये तुम्ही टाका। जर तेल वापरत नसाल तर तूप सुद्धा टाकलं तरी चालेल। तर बघू शकता मंडळी, आपण इथे तेल टाकल्यानंतर मस्त हे आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे, कारण की आपण पीठ सुद्धा आतापर्यंत मिक्स केलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला हे पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हलक्या हाताने मस्त याचा डो तयार करायचा आहे। तर बघू शकता, जर मंडळी तुम्ही जर जास्त दिवसाचं ज्वारीचं पीठ वापरत असाल तर थोडंसं हलकंसं कोमट पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल। तर बघा मी या ठिकाणी तीळ टाकणं विसरलेली होती, त्यामुळे मी आता तीळ ॲड करत आहे। पण तुम्ही स्टार्टिंगलाच तीळ ॲड केले तरी सुद्धा चालेल, कारण की मी विसरली होती त्यामुळे आता टाकले। तर बघा मंडळी, तर तुम्ही जर ज्वारीचं पीठ जास्त दिवसाचं घेत असाल, म्हणजे आता एक दीड महिना झाला ते पीठ तसंच ठेवून आहे, ते पीठ जर घेत असाल तर थोडं हलकंसं गरम पाणी करा आणि त्यानंतर तो डो तयार करा। कारण की तुम्ही जर तसंच बनवणार तर ते जे आपण पोळी बनवतो किंवा पुरी बनवतो तर ते पूर्णपणे अशी फाटणार आणि तुमच्या पुऱ्या व्यवस्थित येणार नाही आणि तेलसुद्धा जास्त पेणार पुऱ्या। त्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे की ज्वारीचं जे पीठ आहे ते नवीनच वापरा, म्हणजे जे की 10 किंवा 15 दिवस झालेलं असंच पीठ वापरा। तर बघा आपला डो मस्त तयार झालेला आहे। आणि हो मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करत राहा, कारण की आषाढ महिन्यातल्या सगळ्या रेसिपी मी या चॅनलवर घेऊन येणार आहे। विदर्भातली ही खास रेसिपी आहे, हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर बघू शकता आपला डो मस्त तयार झालेला आहे। तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक उंडा घ्यायचा आहे मस्त आणि मस्त अशी गोल पोळी लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता मंडळी, मी इथे एक उंडा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे किती लहान मोठा जसा तुम्हाला पाहिजे तसा घेऊ शकता। तर बघा एक उंडा घेतल्यानंतर मस्त असा हाताने आपल्याला अजून याला चुरून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं असं नरम करायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। हा उंडा जो आपण भिजवतो तो आपल्याला पोळीसारखाच भिजवायचा आहे, बिलकुलही हार्ड भिजवू नका, कारण की ज्वारीचं पीठ असल्यामुळे लवकर फाटून जाते, त्यामुळे आपल्याला थोडासा म्हणजे पोळीसाठी भिजवतो तशाच प्रकारे उंडा भिजवायचा आहे। तर बघा आपल्याला पटकन अशी मस्त पोळी लाटून घ्यायची आहे। जर तुम्ही अशा प्रकारे पोळी लाटून घेणार तर तुमच्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या होऊन तयार होणार आणि छान मस्त फुगणार सुद्धा। आणि तुम्ही एक एक पुरी करणार तर ते काय होते, कधी पातळ लाटल्या जाते, कधी जाडी राहते, तर त्या व्यवस्थित फुगत नाही। त्यामुळे मला तर अशीच प्रोसेस खूप इझी वाटते। मस्त एक पोळी लाटून घ्या आणि घरातलं एक डब्बा किंवा ग्लास त्याने मस्त अशा पुऱ्या कापून घ्या। तर बघा मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि इथे मी हा मोठ्या साईजचा थोडासा ग्लास घेतलेला आहे आणि मी मस्त अशा आता पुऱ्या कापून घेणार आहे, म्हणजेच की मस्त काढून घेणार आहे पुऱ्या। तर बघू शकता असं हाताने थोडंसं प्रेस करून याच्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर ह्या आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात बनवल्या जातात या महिन्यात, कारण की वरून मस्त पाणी आणि मस्त लोक एन्जॉय करतात पुऱ्या। किंवा अजून सुद्धा 2-3 रेसिपी आहेत त्यासुद्धा या चॅनलवर येणार आहे लवकरच। तर बघा तुम्हाला ह्या तिखट पुऱ्या कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। सगळ्याच भागात बनवल्या जातात हे तर मला माहीत नाही, पण आमच्या भागात तर ह्या पुऱ्या बनवल्या जातात स्पेशली आषाढ महिन्यातच।
तर आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तेलात कशा प्रकारे आपल्याला फ्राय करायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता मंडळी, थोडंसं बोलताना चूक होते पण ते तुम्ही मॅनेज करा, कारण की कंटिन्यू बोलत असलं तर थोडंसं इकडे तिकडे होते बोलण्यात. तर बघू शकता मंडळी, आपण छान मस्त अशा पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मी कढईत तेल टाकून मस्त गरम केलेलं आहे तेलसुद्धा. आता मी एक एक पुरी यात टाकणार आहे. तर बघू शकता मी स्टार्टिंगला एक एकच पुरी तळणार आहे, कारण की मी तेल थोडंसं कमी टाकलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही जर कढईभर तेल टाकणार तर तुम्ही याच्यात 3 ते 4 पुऱ्या टाकल्या तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता मंडळी, मी पहिली पुरी टाकलेली आहे तेलामध्ये. तर हे सुद्धा दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मस्त पुरी अशी फुगलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, जर फुगत नसेल तर थोडंसं झाऱ्याने असं टॅप म्हणजे थोडंसं दाबून घ्या, दाबा त्या पुरीला. त्यानंतर मस्त अशी पुरी फुगून वरती येणार. तर तुम्ही बघू शकता, आपल्याला जास्त होऊ द्यायचं नाही आहे आणि लो फ्लेमवरच या पुरीला होऊ द्या मंडळी, कारण की आपण 8 ते 10 दिवस स्टोअर करणं म्हटलं याला, तर आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे. कारण की जर तुम्ही होऊ देणार नाही तर पुरी लवकरच बुरशीचा चढून खराब होऊन जाणार. त्यामुळे तुम्हाला पुरीला लो फ्लेमवर मस्त असं होऊ द्यायचं आहे. बिलकुलही घाई करायची नाही आहे, कारण की तुम्ही जर घाई करणार तर ह्या पुऱ्या जास्त दिवस राहणार नाही आणि जास्त फ्लेममध्ये तुम्ही जर ह्या पुऱ्या तळून घेणार तरीसुद्धा लवकरच खराब होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे जास्त घाई करू नका आणि मस्त अशा पुऱ्या खरपूस अशा भाजून घ्या. तर बघू शकता दुसरी पुरीसुद्धा मी तळलेली आहे, कारण की अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या तिखट पुऱ्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करून नक्की एक छोटंसं कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि चुटकीला सपोर्ट करायला बिलकुलही विसरू नका. तर मस्त अशा आपल्या पुऱ्या संपूर्ण पुऱ्या मी बनवलेल्या आहे. आता फक्त खायचीच वाट आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.